अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। आपण पार पडलेला आहे। त्याच्यामध्ये SC, ST, BCC आणि जनरल या 4 प्रकारचं आपल्याला रिझर्वेशन काढायचे होते। ते कार्यक्रम आज 11 वाजता सुरू झाला आणि आता अर्धा घंटा पहिले तो संपलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होते आणि इन कॅमेरा सगळं प्रक्रिया पार पडलेली आहे आणि सगळे जे आपण लोक आले होते सगळे समाधानी होते। आणि आज हे झाल्यावर आम्ही सगळ्या कार्यालयामध्ये हे जे सोडत झालेली आहे 73 गटांचं ते आम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये ZP, पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, SDM ऑफिस तिथे लावू। आणि जर कोणाला कोणत्या नागरिकाला वाटत असेल काही त्यांच्यामध्ये शंका असेल, आक्षेप असेल तर ते 29 तारखेपासून 2 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ते दाखल करू शकता। त्याच्यावर सुनवाई होईल, आम्ही त्याच्यावर पुन्हा निर्णय घेऊ। सर, मागच्या अनेक दिवसापासून अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली, एकूण किती आपलं नुकसान झालं आणि सध्या काय? आता आमच्या जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की मागच्या 15 दिवसापासून कंटिन्युअस पाऊस होता। जर आज तुम्ही बघितलं तर हिमायतनगर, माहूर, भोकरमध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पाऊस चाललेलो आहे आणि मागच्या आत्तापर्यंत पावसामध्ये जवळपास आमचं 2.5 ते 2.5 लाखपर्यंतचं प्राथमिक अहवाल नजरी याच्याने होता। पण आता पंचनामे आपण सुरू केलेले आहे। 50-60% पंचनामे संपले आहे। आता पाऊस येत आहे त्यामुळे आमचे तलाठी आणि जे लोक मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक आहेत ते शेतामध्ये जायला अडचण होतं, तरीसुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि उद्यापर्यंत जवळपास सगळे पंचनामे संपेल। त्याच्यानंतर आम्हाला ॲक्युरेट सांगता येईल। पण आमचा असा अंदाज आहे की 1.5-2 लाखपर्यंत तरी डॅमेज शेतकऱ्यांचं जे नदीकाठचे होते, जे नाल्याकाठचे होते, मोठ्या प्रमाणात पाऊस आला डॅमेज होण्याची शक्यता आहे। सर, पूल अनेक ठिकाणी पूल वाहून गेलेत, रस्ते देखील, तर त्याच्यासाठी काय? त्याचं आपण ऑलरेडी पंचनामे केलेले आहे आणि प्राथमिक आम्ही एस्टिमेटसुद्धा सादर केलेलं आहे आणि ते शासनाला आपलं जे डिझास्टर डिपार्टमेंट असते पुनर्वसन त्याला आपण पाठवलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की शासन त्याच्यामध्ये निधी देईल आणि त्याच्यानंतर आपण आपले कामं सुरू होईल। थँक्यू। हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। चिकन मंदी, मटन मंदी, अरबियन डिशेस, चाइनीज डिशेस, हैदराबादी दम बिरयानी, ईरानी चाय खाने के शौकीन हजरात के लिए दस्तयाब है। इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कशीदा खूबसूरत नशिस्तों का एहतमाम। अलबुराक फैमिली रेस्टोरेंट, DK कॉम्प्लेक्स, देगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।